हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर खुर्ची हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि नेहमीच एक क्यूट आणि चार्मिंग भूमिकेत अक्षय वाघमारे आपल्यासमोर येत होता. पण आत्ता एक वेगळंच काहीतरी रूप दिसलं अक्षयचं आणि आता जोडीने आहेत म्हणजे पहिल्यांदाच राजश्री मराठीवर जोडीने हे लोक इंटरव्ह्यू देणार आहेत. खूप स्वागत तुम्हा दोघांचं पहिल्यांदा राजश्री मराठीमध्ये, पहिल्यांदा दोघांचं. अक्षय तर म्हणजे थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं की ही आमच्या दोघांची इंटरव्ह्यू द्यायची पहिलीच वेळ आहे आणि तीही राजश्री मराठीवरती. वा, खूप सुंदर आहे आमचं. अगदीच. पण अक्षयसोबत नेहमीच गप्पा होतात. योगिता, तू कशी आहेस आणि कसं सगळं चाललं आहे? म्हणजे निर्माती म्हटल्यावर खूप प्रेशर असतो आणि सगळ्याची काळजी घ्यावी लागते. कसा होता हा प्रवास खुर्ची? हा प्रवास ॲक्च्युली खूपच छान घडून येते, अजून चालूच आहे प्रवास. आय थिंक इट कम्स टू अ गुड जर्नी अँड अ गुड लाईक पीपल अप्रिशिएट करावा, एवढीच आमची इच्छा आहे. या प्रवासात मी म्हटलं जसं मी खूप लेट आले, पण आय थिंक बरं झालं आले, कारण हा मूवी जसं जेव्हा बनलं द आउटकम वॉज सो गुड. कारण राजकारण हा मुद्दा सर्वांचा आवडता आहेच, पण एक गावखेड्याचं राजकारण कसं असतं, त्यात लहान मुलं कशी इन्व्हॉल्व्ह असतात आणि पुढे स्टोरी तर सांगू शकत नाही, पण ते कसं घडून येतं आणि त्याच्या मागे काय होतं ते तुम्ही पुढे बघा. पण त्याच्यानंतर आय केम इन टू इट आणि खूप बरं वाटतं. इट्स गुड एक्सपिरियन्स. लेकही लहान आहे, ते सगळं घर सांभाळून हे सगळं करणं म्हणजे एक एक बाईच हे सगळं करू शकते ना. पण साथ अक्षयची पण तेवढीच असणार, म्हणजे घरामध्ये सगळं तिचं करणं. ऑब्व्हियसली येस, ते तशी गुड ॲक्टर आहे, तशी गुड फादरही आहे. सो नो डाऊट त्याचा सपोर्ट आहे. ॲक्च्युली वी वर्क विथ ईच अदर सपोर्ट्स. अक्षय, सॉरी या सुरुवातीचे सगळे प्रश्न याच्यासाठीच आहेत माझे. नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही आहे. आणि मला असं वाटतं की आपण इतके इंटरव्ह्यूज केलेत, तर आता आमची ॲज अ कपल सुरुवात झाली, तर असे बरेच आपल्याला इंटरव्ह्यूज घ्यायचे आहेत पुढे. सो ॲटलीस्ट यू कॅन गेट मोर कम्फर्टेबल. आणि तिला तो जास्तीत जास्त, ती कधी कॅमेरासमोर आली, तिने फेस केलं नाही आहे. सो मला वाटतं की मागचे कलाकार आहेत. पडद्यामागचा कलाकार. पण जसं मी म्हणाले की आम्ही अक्षयला नेहमीच क्यूट आणि चार्मिंग भूमिकेत बघितलं, पण आज जेव्हा तू बसून बघतेस एवढा रावडी लुकमध्ये, तुला कसं वाटलं पर्सनली? मला तर ॲक्च्युली रावडी लोक आवडतात त्यांचं. आय तर टोल्ड माय लाईक इट, कारण ते त्याची पर्सनॅलिटी किती एन्हान्स झाली, जसं तुम्ही पाहिलंही असेल ऑब्व्हियसली. तर एकदम मस्त. आय थिंक लोकांनाही तो फार आवडेल. तो थोडा तो मस्क्युलिन कॅरेक्टर आणि तो खूप छान वाटतंय. आय तर लव्ड इट. अभिनेत्याची बायको किंवा एका अभिनेत्रीचा नवरा असणं हे खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे आता रोमॅन्टिक सीन्स वगैरे पण होते त्याच्यामध्ये. किती म्हणजे असं वाटलं की अरे, पण छान केलं आहे, खूप छान केलं आहे. लग्नाआधी माहीतच होतं ॲक्टर, सो आय हॅड टू टेक इट. इट्स ओके, या इट्स फाईन. म्हणजे तिला म्हणूनच येतं ना अक्षय, म्हणजे हे सगळं. कारण की जर जर एखाद्या कॅरेक्टरची ती नीड असेल तर, आणि त्याला ते जस्टिफाय करत असेल, तर इट हॅज टू डू इट. आणि संगनमत करून किंवा विचारून, किंवा ते स्क्रिप्ट जर त्या प्रकारे असेल, तर नक्कीच सगळ्या गोष्टी विचारून आणि सगळ्या होतात. आणि ऑब्व्हियसली शी वॉज देअर फॉर एडिटिंग ऑल्सो. आणि ऑब्व्हियसली म्हणजे जर का ॲक्टरला ते करायचं असेल, तर तुम्ही त्याच्यात काहीच करू शकत नाही आहे. आणि ती नीड असेल तर, म्हणजे ॲक्टरची नीड असेल तर, म्हणजे स्क्रिप्टचं जर ते डिमांड असेल, स्क्रिप्टचे डिमांड असं म्हणू शकतो आपण त्याला, तर नक्कीच. पण तू म्हणालास की हा सिनेमा करत असताना तुला बिग बॉसमध्ये बोलवणं आलं आणि बिग बॉसही तू त्यावेळेस केलं होतंस आणि राकेशनी पण सेम झालं. म्हणजे हा सिनेमा इथून सगळे बिग बॉस. की खूपच लकी आहे सिनेमा. म्हणजे माझ्यासाठी तर आहेच आहे, म्हणजे राकेशसाठी आहे, आर्यनसाठी आहे, प्रीतमसाठी आहे, म्हणजे अगदी देवदत्त बाजीने BGM केली याच्यामध्ये. सो त्याच्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे जो या फिल्मशी निगडीत झाला आहे, ते ही फिल्म संपून जेव्हा तो बाहेर पडतो आहे कामासाठी, त्याला एक खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळतो आहे, काहीतरी हिट मिळतो आहे. म्हणजे मी चित्रपटाचं हे संपून मी बिग बॉसमध्ये गेलो, राकेशने संपून तो बिग बॉसमध्ये गेला, प्रीतमनी हे संपून अजून त्यांनी छान 2-3 चित्रपट केले, आर्यननी थिएटर जॉईन केलं आणि त्यात तो खूप मोठ्या लेवलला गेला, तर तो सांगेल तुम्हाला. सो असं वेगळं काही ना काहीतरी घडतं आहे. नाव शी हॅज एंटर्ड इन दिस ॲज अ प्रोड्युसर. अजून तिचे 2 प्रोजेक्ट्स नवीन चालू होत आहेत. सो असं काही ना काहीतरी घडते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. सो मला वाटतं की ही फिल्म खूप लकी आहे सगळ्यांसाठी. आणि जेव्हा हा सिनेमा येईल तुमच्यासमोर, आणि मला खात्री आहे की हा वेगळ्या घडणीचा सिनेमा आहे, हा नक्की आवडेल तुम्हाला. आणि मला असं वाटतं तुलाही असं वाटलं असेल हा सिनेमा स्वीकारताना की खूप झालं क्यूट आणि चार्मिंग, आता जरा डॅशिंग घेऊया. अगदीच. आणि मला खूप वर्षापासून अशी स्क्रिप्ट हवी होती, कारण की असं कॅरेक्टर करणं बघायला इझी वाटतं. आपल्या प्रत्येकाच्यामध्ये एक असूर असतो, तो बाहेर काढण्यासाठी आपण अशी स्क्रिप्ट शोधत असतो. आणि माझ्या डोक्यात बऱ्याच वर्षापासून असं होतं की आपण असं काहीतरी करायला हवं, थोडं विलन आणि ह्या गोष्टी करायला हव्यात. आणि ती स्क्रिप्ट मला मिळाली आणि
म्हणजे मी जेव्हा सेटवरती जायचो तेव्हा फक्त शांत बसायचो आणि टेक म्हटलं डोळे उघडायचो आणि जाऊन करायचो. आणि ह्या फिल्मचे सगळे हे टेक हे वन टेक आहेत, कुठलाही रिपीट नाही. मल्टी सेटअप कॅमेरा होता, त्यात कुठलाही कुणाचेही रिटेक झाले नाही आहेत. सो इतकं छान चालू होतं सगळं. तू म्हणालीस की तुला रावडी लुक आवडला आहे, तर मला असं वाटतं आज ऑन कॅमेरा होऊन जाऊ दे. एक अक्षयला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल छानशी, काय असेल ती? एकदम झक्कास वाटतं. अजून असे इंटरव्ह्यूज तुमच्या दोघांचे होणार आहेत. सो योगिता, वेलकम आहे या फील्डमध्ये आणि बी रेडी. आणि मला असं वाटतं जी आपली चिमुकली आहे तिचं पण एक छोटासा क्यूट सपोर्ट आहे तुला, आहे ना, की ऑब्विसली. आणि आत्ताही आम्ही काल घरी खेळत होतो, तर बाबा तू कुठे चालला? म्हणलं मी शूटिंग, नको ना जाऊ शूटिंगला. आणि ती म्हणत असते की मलाही यायचं आहे शूटिंगला, मलाही बघायचं आहे. मग सिरियल लागली की ते सिरियलमधलं नाव, फिल्म लागली की फिल्ममधलं माझं नाव. अरे बाबा तू इथं कुठे चालला? म्हटलं बाबा शूटिंग, नको ना जाऊ शूटिंग, मलाही यायचं आहे. माझंही तिचं ते रिपीट टेलिकास्ट चालू असतो. सो ऑब्व्हियसली आम्ही तिला मिस करतो आणि घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. अक्षय जेव्हा शूटला असेल तेव्हा तू हे सगळं बघतेस की बाबा ही किती मिस करते. ती अक्षय जेव्हा नसतो तेव्हा तिचं घरी काय चालू असतं? बाबा बाबा किंवा चालू असतं ॲक्च्युली त्यांची सिरियलही गर्ल आहे का? बोथ ऑब्विसली, पण गर्ल्स आर मोर टुवर्ड्स डॅड ना, तर ते नॅचरली आहे. बट ती त्यांच्या सिरियल टी व्हीवर दिसला बाबाचा गाणं लावना किंवा हे त्यांचा गणपतीचा सॉन्ग होता मध्ये आलेला. सो शी इज टू मच इंटू इट. त्यांचे सिरियलचे सर्व कॅरेक्टर माहिती, दे वर प्लेइंग ऑल्सो कॅरेक्टर यु नो, की बाबा तू रंगा खेळ, मी इन्स्पेक्टर खेळ, तेव्हा समथिंग लाईक दॅट तिथं चालूच असतं. थँक्यू सो मच अक्षय आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुला सिनेमासाठी. 12 जानेवारीला सिनेमा येतोय. जोड्याने आज काय अपील करायला आवडेल? आमची एवढीच विनंती आहे की आमचा पहिला प्रयत्न आहे आणि खूप वेगळ्या गणनीचा चित्रपट आहे. आणि मला खात्री आहे की सगळा मसाला याच्यामध्ये, म्हणजे विलन आहे, रोमॅन्स आहे, फायटिंग आहे, पॉलिटिक्स आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची गाणीसुद्धा आहेत. एक मसाला फिल्म तुमच्यासमोर आम्ही घेऊन येतो आहे 12 जानेवारीला 2024 रोजी. सो नक्की ती पहा तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये जाऊन. थँक्यू. मी पण म्हणेल ॲक्च्युली सेम म्हणेल, कारण खूप नवीन टॅलेंटचं एंट्री झाली आहे या सिनेमा थ्रू आणि लोकांनी नक्की ते अप्रिशिएट करावा. कारण यु नो एकमेकांना सपोर्ट करूनच आय थिंक टॅलेंटची चांगली ओळख होते. आणि तुम्हाला पिक्चर नक्की आवडेल. फुल कमर्शियल मसाला मूवी आहे आणि प्लीज कम अँड वॉच 12 जानेवारीला आपल्या जवळच्या थिएटर्समध्ये. मला जस्ट कळलं की टीजरमध्ये जे पाहिलं तसं सिनेमात सगळं तसं नाही आहे. अगदी म्हणजे आम्ही ज्यांना टीजर दाखवलेला आहे, आता अजून एक रफ टीजर आम्ही काढला आहे जो 25 डिसेंबरपासून तुम्ही कुठलाही चित्रपट बघायला जाल, म्हणजे कुठली हिंदी फिल्म्स येतात, मराठी फिल्म्स येतील, त्याच्या अगोदर ते टीजर लागणार आहेत. एक नवीन टीजर आम्ही काढलेला आहे आणि मी आत्तापर्यंत ज्या लोकांना, समजा 1000 लोकांना दाखवलं असेल तर 999 लोकांनी ते चुकीचं गेस केलेलं आहे. सो इट्स व्हेरी ट्विस्ट म्हणजे तुम्हाला जे आता दिसतंय त्याचा आहे तसं, पण ते तसंही नाही आहे, असं आहे. टीजरवरून आपण गेस करतो सिनेमात काय असेल, पण हे जरा वेगळं आहे काहीतरी. लोक चुकतात की हा गेस आहे. मजा येणार आहे बघायला. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू थँक्यू सो मच.